गावकऱ्यांचं नुकसान जर पाहिलं तर सर्वसामान्य जे गोरगरीब कुटुंबातील जे खरे गावकरी आहेत त्यांचं सर्वात जास्त नुकसान होतं आहे. कारण त्यांच्याकडे जे शेळे गुरं जे जनावरं होते त्यांच्यासाठी हे चरण्यासाठी चराऊ रान होतं आणि इथं पाण्याचा बिण्याचा सगळा स्टॉक असल्यामुळं जनावरांचा विषय खूप म्हणजे तो पाहिला तर इम्पॉर्टंट होता. त्याचं सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालेलं आहे. दुसरी गोष्ट काय माहिती का, इथून जेवढी शेती आहे गव्हर्नमेंट लँड मध्यभागी आली आणि खाजगी लँड चारही साईडने आली, तर ते जाण्या येण्यासाठी लोकांना खूप अडचणी येणार आहेत. उद्या पाईपलाईन न्यायची म्हटलं तरी पाईपलाईन ही कंपनी पाईपलाईन करू देणार नाही, तर त्या लोकांना पाणीसुद्धा त्या जमिनीला नेता येणार नाही. सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट इथला जेणेकरून आता काम तर झालं आहे, समजा काम त्याच्यापासून गावाला बेनिफिट काहीच नाही आहे. म्हणजे तिथला रोजगार म्हटलं तर रोजगार तर अजिबात कुठलाच काय एकही रोजगार आत्तापर्यंत मसोबोड या गावचा ह्या कंपनीने अवेलेबल केला नाही, घेतला नाही आणि संबंधित कधी घेणार पण नाहीत असं ते सरळ सरळ सांगतायत की आमची रास्त मागणी एकच आहे. अजून पण गव्हर्नमेंटचा किंवा कंपनीचा काही असं लय म्हणावं इतकं काम झालेलं नाही. अजून त्यांना संधी आहे, त्यांनी खाजगी लँड सर्च करावं आणि खाजगी लँडमध्ये प्रोजेक्ट हलवता आला तर अतिउत्तम होईल. गावामध्ये गायरान जमिनीवर हा जो प्रोजेक्ट होत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. पण हा फक्त गायरान जागेवर न करता ही सार्वजनिक जागा असल्यामुळं इथल्या लोकांना हे गाय चरण्यासाठी आणि या ठिकाणी पाण्याचा सोर्स असल्यामुळे या ठिकाणी हे कायमस्वरूपी आम्हाला राहिलं पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. साहेबांनी हा प्रोजेक्ट केला याचा आनंद आहे. शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे तो. फक्त तो गायरान जमिनीवर न करता खाजगी जमिनीवर केला तर त्याचा आम्हाला फायदा राहील. आणि जे शेतकरी इथं आसपास लोकांच्या जमिनी इथं या साईडला जमीन आहे, पाठीमागं गाव आहे, इथं वस्त्याजवळ आहे, तुम्ही आता पाहिलं असेल येताना, आणि ह्या लोकांना याचा त्रास होणार आहे. आणि इथं 10 फुटाचा हा जो रस्ता ठेवला आहे, आम्हाला वारंवार या ठिकाणी जावं यावं लागतं शेतकऱ्यांना, तर याचा खूप त्रास होणार आहे. लोकांचा तीव्र विरोध आहे. हा प्रोजेक्ट गायरान जमिनीवर न करता यांनी खाजगी लँडवर केला तर आम्हाला अतिशय आनंद होईल त्याचा.